राहत चला, तिथे हजर राहताना महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी कळत असतो। चांगले चांगले संसदपटू त्या विधान परिषदेमध्ये आहेत आणि हे अशा बदल्याची कामं, मोठे मोठे रस्त्याची कामं हे विधानसभेच्या लोकांची असतात। हे विधान परिषदेच्या लोकांनी फारसं डोकं घालायचं नाही आणि हे विद्वानांचं सभागृह आहे असं म्हणून पहिल्या दिवशी इतकं झापलं की त्याच्यानंतर मी परत बदलीचा कागद घेऊन दादाकडे काही गेलो नाही। आणि शेवटी राजकारणामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता मोठा होत असताना अनेक ॲलिगेशन झाले। तसं पहिल्याच वर्षी 1 वर्ष पूर्ण झालं आणि कोणीतरी तक्रार केली की तुमच्या कार्यकर्ता जो आहे मिटकरी त्याने अकोल्यात 1.5 कोटीचा बंगलाच घेतलाय म्हणले। दादानी परत ज्या दिवशी मी एकदा आलो दादाच्या लक्षात होतं, दादा म्हणाले शहाण्या पहिल्याच वर्षी 1.5 कोटीचा बंगला घेतलाय होय रे। मी म्हटलं नाही दादा असं काही नाही झालं। नाही म्हणले तुझी तक्रार आहे, तक्रारवर मौखिक सांगत नव्हते, तक्रार पक्षातलेच कोणीतरी माणसाची जिल्ह्यातल्या ती वाचली। म्हटलं दादा हे तुम्ही त्याचं ऐकला तर माझी पण बाजू, पण दादा दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते रेंट ॲग्रीमेंट मागवलं आणि त्या दिवशी सांगितलं की दादा हे माझं स्वतःचं घर नाही, हे भाड्याचं घर आहे, पण जेव्हा मी माझं स्वतःचं घर बांधेल तेव्हा तुम्हाला यावं लागेल। हे 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि आत्ता 13 जूनला 2025 13 जूनला मागच्या वर्षी दादा त्या घरी आले। दादाचे पाय त्या घराला लागले आणि तो दिवस माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता की ज्या माणसाने म्हणजे 2020च्या पूर्वी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापासून पासपोर्ट साईजचे फोटो किंवा छोटे साईजचे फोटो लागतात त्याच्यापासून काळजी घेताना त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले असतील किंवा आणखी एक व्यक्ती यांनी सर्वांनी मिळून सहकार्य करून महाराष्ट्र विधान परिषदेवर मला संधी दिली। आणि मला माहीत होतं की मागच्या अधिवेशनामध्ये माझं आदरणीय नीलमताईंशी मी बरेचदा भेटत होतो आणि मग ताईंना मलाच माहीत आहे चर्चा दोघांमध्ये काय झाली। आणि मग या अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मी नागपूरला दादांना भेटलो। दादा म्हटलं पुढं आता आणखी मला जबाबदारी द्या, संघटनेत मला काम करायचं आहे। तर दादा त्या दिवशी म्हणाले की 23 फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्याच्या पहिल्या दिवशी 2 वाजेपर्यंत आपलं कामकाज आटोपलं का तू 4 वाजता संध्याकाळी देवगिरीला येऊन भेट। तो दिवस म्हणजे आजचा 23 फेब्रुवारी 2026ला संध्याकाळी 4 वाजताची अपॉइंटमेंट मी अजितदादांची देवगिरीवर घेतलेली आहे आणि आत्ता 2:15 वाजता अजितदादांचा शोक प्रस्ताव मांडायला मी जर सभागृहात उभा असेल यापेक्षा वाईट परिस्थिती आणि वाईट काळ हा माझ्यासाठी असू शकत नाही। हे शेवटचं अधिवेशन गाजवणं हे खूप मला वाटत आणि काय प्रत्येक टी व्हीवर तरी एखादी बाईट आली तर पटकन मी पहिला फॉरवर्ड दादा इम्पॉर्टंट असा व्हॉट्सअपचा त्यांचा नंबर सेव्ह होता त्यावर पाठवत होतो। पण 27-28 जानेवारी कधी मला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं, म्हणजे महाराष्ट्रात विधिमंडळात मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जो मिळाला हेही दादाची पुण्याई त्या पाठीशी होती। लंडनमध्ये जो राष्ट्रकुल संसदीय अभ्यास दौरा होता त्यात सुद्धा दादांनी पहिल्यांदा मला लंडनला पाठवलं। जी पोरं कधी आमच्या जिल्ह्याच्या बाहेर गेली आणि तशी मुलं लंडनला जाऊ शकली फक्त दादांमुळं। माझ्या मुले आत्ता घरी आले होते, दादा म्हटलं मी वारकरी संप्रदायाचा आहे तर मी जरा शाकाहारी बेताचा माणूस आहे, तर म्हणले जे काय असेल चटणी भाकर ते द्या, फक्त शक्यतोवर गरम द्या आणि जेवण झाल्यानंतर पोरीच्या डोक्यावर हात ठेवून कोण्या शाळेत आहे आणि अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणून भरभरून आशीर्वाद देऊन गेले। मला प्रत्येक क्षण हा असा इतका म्हणजे 2020ला शपथ घेतली त्यावेळेस जन्म देणारे वडील जिवंत नव्हते शपथविधीच्या वेळेस आणि 2026चं हे जे अधिवेशन